महाराष्ट्रातील जिल्ह्यांची पुनर्रचना बघणार आहोत. सुरुवातीच्या काळात जेव्हा महाराष्ट्राची निर्मिती झाली त्यावेळेला एकूण 26 जिल्हे होते. आज 2024पर्यंत महाराष्ट्रात एकूण 36 जिल्हे आहेत. तर 10 जिल्हे नवीन निर्मिती त्यांची झालेली आहे. तर आपण ते बघतो आहे. यावर एखादा क्वेश्चन असतोच. तर आपण बघतो आहे, स्टार्ट करूया. 1 मे 1981ला रत्नागिरी जिल्ह्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती झाली. त्याच दिवशी औरंगाबादमधून जालना या जिल्ह्यांची निर्मिती झाली आहे. आपण यासोबतच शेवटला ट्रिक बघणार आहोत. म्हणजे हे सगळं कसं लक्षात ठेवायचं याची ट्रिक आपण शेवटला बघणार आहोत. त्यानंतर 16 ऑगस्ट 1982 या दिवशी उस्मानाबादमधून लातूर या जिल्ह्याची निर्मिती झालेली आहे. 26 ऑगस्ट 1982ला चंद्रपूरमधून गडचिरोली. त्यानंतर 4 ऑक्टोबर 1990 या दिवशी बृहन्मुंबईमधून मुंबई उपनगर. 1 जुलै 1998मधून या दिवशी अकोल्यामधून वाशिम या जिल्ह्याची निर्मिती झालेली आहे. त्याच दिवशी धुळेतून नंदुरबार या जिल्ह्याची निर्मिती झालेली आहे. 1 मे 1999 रोजी परभणीतून हिंगोली आणि भंडाऱ्यातून गोंदिया अशा जिल्ह्यांची निर्मिती झालेली आहे. 1 ऑगस्ट 2014 म्हणजे ठाण्यातून पालघर. आता ही करंट रिसेंटली आहे की सजला ग माझा हा नवा गोपाल. यामध्ये सजलाचा स आहे तो सिंधुदुर्गचा आहे. ज जालना, ला लातूरचा, गडचिरोली. फक्त इथे लक्षात ठेवायचं आहे बृहन्मुंबईमधून मुंबई उपनगर तिथे फक्त लक्षात ठेवायचं की माझा लिहायचं इथे. नवा नंदुरबारचा नवा न, वाचा वाशिम, हिंगोलीचा पण हा असा घेतला आहे आणि गोविंदाचा गो, पालघरचा पाल. तर असा ही ट्रिक आहे ही. तर यामुळे लक्षात ठेवायला खूप सोपं जाईल. थँक्यू.